नमस्कार मंडळी, आज आपण एका आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून घेणार आहोत, जे आदर्श शिक्षक, समर्पित समाजसेवक, उत्कृष्ट वक्ता, संचलनकर्ता, पुरोगामी प्रबोधनकर्ता, लोकांचे प्राण वाचवणारा संकटमोचक, 45 वेळा रक्तदान करणारा रक्तदाता, स्मशानात सत्कार झालेला एकमेव माणूस, अशा बहुआयामी अवलियांची ओळख आज आपण करून घेणार आहोत. मित्रांनो, एक अनोखा प्रवास या ठिकाणी एका व्यक्तिवर्णनाचा होणार आहे, जी व्यक्ती आज सोबत आपल्या सोबत या ठिकाणी असणार आहे. शिक्षणाचं पवित्र असं कार्य करत असताना सामाजिक अजून आपण काय काय करू शकतो, एक आदर्श उदाहरण म्हणजे एवढं कार्य मोठं आहे की आपल्याला शब्दात सांगणं कठीण. एवढं मोठं कार्य असून सुद्धा काय असं की कुठं म्हणजे काही पब्लिसिटीचा विषयच नाही सरचा. म्हणजे आपण जरी म्हणलं सर एखादा व्हिडिओ शूट करतो तर सर म्हणत नाही व्हिडिओ शूट नाही करायचं, पण ते आज आले, योग आपले. ठिकाणी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत श्री हावरे सर. अगदी आमच्या सरस्वती विद्यालय या ठिकाणी सहाय्यक शिक्षक पदावर सर कार्यरत आहेत. सरांना शिक्षक म्हणू, समाजसेवक म्हणू का काय म्हणू, असे सर नेमकं शब्दात सरांचं वर्णन करणं शक्य नाही. मित्रांनो, या पुढचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक या ठिकाणी पाहायचा आहे. सर, प्रश्न असा आहे हावरे सर, बोला सर, की स्मशानात जो काही तुमचा सत्कार झाला, स्मशानातला सत्कार म्हणजे आम्ही बरेच सत्कार पाहिले, जगाचं एकमेव उदाहरण झालं. एकमेव उदाहरण झालं की लोकांचे सत्कार बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमात होतात, स्टेजवर होतात. तुमचा सत्कार या ठिकाणी स्मशानात झाला. हो सर, हा प्रसंग सांगताना खरोखर थोडंसं मला भावनिक या ठिकाणी मी होईल. कारण प्रसंग असा होता की गवई यांच्या घरी एक त्यांचा पुतण्या, जानेफळ येथे स्थित असलेले गवई बंधू आहेत, त्यांच्या घरचा तो पुतण्या या ठिकाणी आला. उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या आणि त्या सुट्ट्यांमध्ये तो त्या जर्मन डॅम, आपल्या गावामध्ये जो जर्मन डॅम आहे, अतिशय खोल असा तो डॅम आहे, त्या डॅममध्ये पोहायला गेला. कच्चं पोहणं होतं आणि तो त्या धरणामध्ये डुबला. गावातील लोकांना माहिती मिळाली, असंख्य लोक त्या ठिकाणी जमा झाले. त्यावेळी मलाही माहिती मिळाली. मी तिथं गेलो आणि मी तिथं उडी मारल्यानंतर साधारणपणे 70 ते 80 फूट खोल तो डॅम होता. आणि मी उडी मारल्यानंतर बराच वेळ, साधारणपणे 1 ते 1.5 मिनिट, कारण पाण्यामध्ये जे राहण्याचं जे सर जागतिक विक्रम आहे तो 5 मिनिटाचा आहे. 5 मिनिटं काहीतरी सेकंदाचा तो जागतिक विक्रम आहे. इतकं तर काही आपल्याला राहता येणार नाही, कारण ते सराईत त्या लोकांनी सराव केलेला असतो. परंतु एक साधारणपणे 1 ते 1.5 किंवा 2 मिनिट मी खूप व्यायाम करतो, त्यामुळं तो एक स्वतःच्या याच्यावर नियंत्रण आलेलं आहे. आणि त्यामुळं साधारणपणे 1-1.5 मिनिटं मी पाण्यामध्ये होतो. तर लोकांना पाणी स्थिर झालं, लोकांना वाटलं सरांचं काही बरं वाईट झालं का. पण जेव्हा मी त्या मुलाला घेऊन वर आलो तेव्हा अक्षरशः प्रेत आल्यानंतर लोकांनी टाळ्या वाजवल्या. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा त्या मुलाचा त्या स्मशानभूमीमध्ये जेव्हा अंत्यविधी सुरू झाला तेव्हा त्या मुलाच्या आईनं ते सगळं थांबवलं आणि सांगितलं की सरांचा सत्कार झाल्याशिवाय मी त्या ठिकाणी त्या मुलाच्या याला अग्नी देऊ देणार नाही, विधी होऊ देणार नाही. आणि तिथं अक्षरशः रडत रडत तो सत्कार मी स्वीकारला. मी त्याला जर वाचू शकलो असतो तर मला खरंच आनंद झाला असता. मी त्याला वाचू नाही शकलो. म्हणजेच त्या आईची भावना अशी होती की सर होते म्हणून प्रेत मिळाला आणि हा विधी या ठिकाणी. सर, काय आहेत ना असे बरेचसे प्रसंग सरांना आपल्याला या ठिकाणी विचारायचे. एक आता समजा मी 2007 मध्ये आलो सर तुमच्या संपर्कात, पण एक मी असंही ऐकलेलं आहे की म्हणजे तुम्ही जे एक प्रेत आहे तर ते खांद्यावर घेऊन 1 किलोमीटर प्रवास केला. हो सर, आपल्या गावातील एका व्यक्तीनं त्या ठिकाणी थोडंसं आत्महत्या केली. आणि मग हे आम्हाला माहिती मिळालं. आपले आदरणीय संतोषभाऊ तोंडे, संतोषभाऊ करवंदे, आमचे मित्र राम शिंदे, आम्हाला सगळ्यांना माहिती मिळाली. मग आम्ही रात्री साधारणपणे 12, 12:30, 1ची वेळ होती. पाऊस पडलेला होता आणि थोडासा अंधार, म्हणजे अमावस्येचीच रात्र असेल ती कदाचित. तर त्यावेळेला आम्ही देवीच्या माळाच्या खाली खूप तिथं अंतरावर गाडी 1 किलोमीटर अंतरावर ठेवली आणि पाऊस पडला. आणि काय झालं की सगळं चिखल तिथं तयार झाला. एकच बॅटरी होती. आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. पाहिल्यानंतर आमच्या एका जणांनी बॅटरी मारली आणि त्यात एक चूक अशी झाली की आम्ही आमचा अंदाज घेतला नाही आमच्यासोबत किती लोक आहेत. आणि त्यांनी ती दोरी तोडली आणि ते प्रेत खाली पडणार म्हणून मी त्याला झेललं आणि माझ्या खांद्यावर घेतलं. आणि अक्षरशः 1 किलोमीटरभर माझे मित्र राम शिंदे असतील, ते मला बॅटरी दाखवत होते, मदत करत होते, इतरही काही मंडळी. आणि ते 1 किलोमीटरभर त्यांना मी खांद्यावर घेऊन ते प्रेत ॲटोपर्यंत नेलं. आणि त्या ठिकाणी जेव्हा मी नेलं तर त्या ॲटोचे जे मालक होते त्यांनी सांगितलं, सर जर माझ्या जवळ बसत असतील तरच मी ही गाडी चालवतो, नाही मी गाडी चालवणार नाही. इतकी भीती त्यांच्या मनामध्ये ती होती. आणि आमच्या सोबत आलेली व्यक्ती सुद्धा मागं तिथं सहज रात्री जेव्हा मी झोपलो होतो, अक्षरशः ते हात माझ्या अंगाला लागतायत असं भास, कारण घरी तेव्हा कोणीच नव्हतं, मी एकटाच होतो. घरचे लोक त्या ठिकाणी
माहेरी गेले होते आणि त्यामुळं तो प्रसंग रात्रीला सुद्धा मला तर आठवत होता आणि ते हात मला असा अंगाला स्पर्श करतायत की आणि या छोट्या छोट्या प्रसंगातून हे कोणतंही व्यक्तिमत्व एकदम घडत नसते. कुठल्याही व्यक्तिमत्वाची जडणघडण ही टप्प्याटप्प्यानं होत असते. सुरुवातीला जेव्हा आम्ही प्रेत पाहिलं होतं तेव्हा आम्हालाही भीती वाटली होती, परंतु आता मग नंतर अनेक अपघात बघितले, अनेक PM ला सर तुम्हाला सांगतो अक्षरशः माझा मित्र वारला विनोद चव्हाण नावाचा, तेव्हा त्याच्या PM ला कोणीच नव्हतं. मग मी आतमध्ये गेलो होतो, ते फोडताना बघितलं, त्यातून ते मेंदू बाहेर पडला, मग ते कापताना बघितलं आणि असे मग असंख्य प्रेत. मग कुठे अपघात वगैरे झाला तर मग आम्हाला त्या ठिकाणी जावं लागायचं. तिथलं सगळं विधी PM-चं ते लोकही आमच्या इतके ओळखीचे झाले जणू काय आम्ही त्यांच्या परिवारातले घटक आहे अशा पद्धतीने. आजही तुम्ही जर गेले तर तिथले लोक PM-ची मंडळी आम्हाला घरच्यासारखं तिथं ट्रीट करतात की आपलीच मंडळी म्हणून. सर आपणही आता नेमकं पाहिलं ना की आपल्याला जेव्हा शूट करायचं होतं लाईन गेलेली होती, 3 फोन आले ना सरांना. 3 फोन आले. तर सर काय असतं ना, एक आणखी जर सांगायचं झालं तर आपल्या शिक्षक मंडळीमध्ये PhD नंतर डॉक्टर, परंतु जे एक वैद्यकीय पेशंटचे मूळ डॉक्टर असतात की जे ती ट्रीट करतात, डॉक्टर कोणतेही असू द्यात. तर सर एक डॉक्टरचं सुद्धा कर्तव्य तुम्ही पार पाडलेलं आहे. सर काय झालं होतं वायकर सर, की असे काही प्रसंग आहेत, 1-2 नाही, ते तब्बल 2-3 प्रसंग आहेत मला वाटते सर तुमच्या बाबतीत की जिथे तुम्ही नाही सर आजपर्यंत मी 14 लोकांचे प्राण वाचवले. फक्त काय झालं की अगोदरच्या काळामध्ये इतका सोशल मीडिया वगैरे नव्हता आणि कोणी प्रसिद्धी काही देत नव्हतं. जेव्हा आम्ही सुरुवातीला मी आणि माझ्या बंधूनं हरीश छापरवालला वाचवलं तर गावातील स्थानिक जे पत्रकार आहेत, मनीष मांडवगडे असतील, दिलीप भाऊ डोंबळे असतील, गजानन भाऊ दुतोंडे असतील, या मंडळींनी खूप छान छान बातम्या लावून आम्हाला खूप चांगली प्रसिद्धी दिली. महबूब भाई जे आहेत ज्येष्ठ पत्रकार, त्यांनी सुद्धा अनेक वेळा आम्हाला प्रसिद्धी दिली आणि या लोकांनीच खऱ्या अर्थानं नंतर आम्हाला मोठं करण्याचं काम केलं. नाहीतर त्यावेळेस हे सोशल मीडिया वगैरे नव्हतं आणि कोणी फोटो काढायलाही नव्हतं. मध्यंतरीच्या काळामध्ये हा सोशल मीडिया आला त्यामुळं एखादं काम करताना फोटो यायचे आणि लोकांना माहीत पडायचं की बा हावरे सरांना असं काम केलं. तर हे सगळं सोशल मीडियाचे आपण उपकारच म्हणूया सर. नक्की नक्कीच, कारण की त्या गोष्टी माहीत झाल्या तर त्यावेळेस त्या कार्य करण्याला आणखी बळ सुद्धा येतं. सर तो प्रसंग सांगा सर की जिथे तुम्ही कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला त्या. हा सर, कृत्रिम श्वसनाचं असं आहे सर, माझं ट्रेनिंग झालेलं आहे आणि जो एखादा अपघात झाल्यानंतर पहिले जे 10 मिनिट असतात तो त्याला गोल्डन पिरियड आपण म्हणतो. त्या पिरियडमध्ये जर योग्य वेळी आणि योग्य पेशंटला जर आपण कृत्रिम श्वसन दिलं तर त्याचे प्राण वाचू शकतात. म्हणजे याचे 3-4 प्रसंग मी तुम्हाला सांगू शकतो की अक्षरशः आपल्या या नागझरीच्या जवळ मी, माझी पत्नी, माझी मुलगी ब्रह्मपुरीला जात असताना तिथं अपघात झाला. 2 माणसं पडलेली होती, त्यातला एक नागझरीचे ते व्यक्ती होते. तर ते लोकांनी मृत घोषित केले होते. मी तिथं गेलो, पत्नीला सांगितलं तू थांब थोडं, आणि मी त्यांना बघितलं तर माझ्या असं लक्षात आलं की रक्तस्राव झाल्यामुळे यांच्या नाकामध्ये रक्त वगैरे साकळलेलं आहे. मी त्यांना कृत्रिम श्वसन दिलं आणि अक्षरशः तुम्हाला खोटं नाही सांगत 1 मिनिटात त्यांना मोठं असं एकदम हे झालं आणि त्यांच्या नाकातून रक्ताचे असे हे पडले आणि तो माणूस उठून बसला. आणि असे ते 2 व्यक्ती होते, त्यांना आम्ही उचललं आणि मेहकरपर्यंत पोहोचवलं आणि त्यांचे प्राण त्या ठिकाणी वाचले. असाच दुसरा प्रसंग मेहकरच्या स्मशानभूमीमध्ये एक माजी तहसीलदार त्यांच्या बाबतीतही झाला. तिथेही ते असेच झाले, तर आम्ही त्यांना तिथेही कृत्रिम श्वसन दिलं आणि योगायोग ते पण वाचले. जानेफळा स्थानिक एक राजस्थानचं एक पाणीपुरीचं दुकान आहे, ते त्या गावचे सरपंच आहेत राहिलेले आणि ते इथं आता पाणीपुरीचं त्यांचं मुलांच्या सोबत आलेले आहेत. आणि मी बसलेलो असताना त्यांना एकदमच ते पडलेत. माझ्या लक्षात आलं की यांना हृदयविकाराचा झटका म्हणजे माईल का होणं आलेला आहे. मी त्यांना तिथं श्वसन दिलं आणि अवतार साहेबांकडे नेलं. अवतार साहेबांनी सांगितलं की यांना जे काही तुम्ही कृत्रिम श्वसन दिलं त्यामुळे ते वाचलेत. तर असे बरेच प्रसंग आहेत की ज्याच्यामध्ये आपण त्यांना वाचू शकतो. फक्त तेवढा आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे, माहिती असली पाहिजे की कोणाला द्यावा, कोणाला देऊ नये, कसा द्यावा, किती दाब द्यायचा. तर अशा पद्धतीने त्यांना वाचवण्याचं काम. सर आता नेमकं तुम्ही सांगितलं की वहिनी तुम्ही आणि तरल सोबत जात होते, तर थोडं म्हणजे आता घरून तुम्हाला काय काय प्रॉब्लेम फेस करावं लागत असतीलच. हो सर, बरोबर आहे, तुम्ही मुख्य मुद्द्यावर आले सर. बरोबर आहे विषय. परंतु खऱ्या अर्थानं मी माझ्या पत्नीचे सुद्धा आभार मानेल, माझ्या परिवाराचे सुद्धा आभार मानेल. कारण जेव्हा जेव्हा मी अशा प्रसंग, रात्रीला फोन येतात एखाद्याच्या घरी कुठं साप निघतो, मग आमच्या त्या सर्पमित्र बोराडे ताईंना फोन करणं, त्यांना बोलून घेणं, त्यांच्यासोबत जाणं, त्या सापाच्या सोबत आम्ही एकत्र मिळून तो साप पकडणं, ते पाठवणं. म्हणजे असे मग कुठं आग लागो,
कुठं शॉर्ट सर्किट झाला असेल. आता असा फोन तुम्हाला इमर्जन्सी आला सर हा. आणि तर- तुमच्या मोबाईल मधले जे फोटो आहेत, जे व्हिडिओज आहेत, तर ते आमच्यासारखा माणूस पाहू शकत. होऊ शकत सर काही प्रेत असे काढलेले सर मी, त्याचे जर तुम्ही फोटो पाहिलेत तर तुम्ही अक्षरशः जेवणार सुद्धा नाही. आणि मी ते सगळं करून येऊन घरी जेवण चांगल्या पद्धतीनं करतो. म्हणजे एक प्रसंग तुम्हाला सांगेल की मी या डॅममध्ये एक प्रेत पाण्यातून काढलं. मी ते काढलं, घरच्यांना माहिती न होता, आणि घरी आलो, पाहुण्यांसोबत जेवण केलं, परत गेलो ते प्रेत, कारण ते माझ्याशिवाय कोणी वर आणणार नव्हतं, मला माहित होतं. तर जेव्हा ते माझ्या सासरवाडीच्या मंडळींना माहीत झालं, त्या पत्नी सुद्धा नाराज झाली. होत असते, पण ती या सगळ्या याच्यामध्ये माझे भाऊ असतील, माझे पुतणे असतील, मुलगा मुलगी असेल, आणि सगळ्यात महत्वाचं पत्नी असेल, सगळ्यांची साथ मला मिळते सर. साथ मिळते. हा. पण थोडक्यात कसं सर, समजा तुम्हाला रात्री 11 वाजता फोन येऊ शकतो, रात्री 1:30 येऊ शकतो. कारण लोकांना हा. म्हणजे केव्हाही कॉल काल करतात करू. वहिनीची पहिली प्रतिक्रिया सांगा. पहिली प्रतिक्रिया काय सर, असते त्याचं? सर हा. बरोबर. अगोदरच्या काळामध्ये ती काही असं फारसं विरोध करत नव्हती, पण जसजसं तिला माहिती पडत चालले की हे खूपच अतिशय डेंजर अशा प्रसंगामध्ये हे असतात, तर तेव्हापासून आता ती विरोध करते की तुम्ही जाऊ नका, कारण तुम्ही महत्वाचे आमच्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं हे का झालं सर, माळेगाव या ठिकाणी जी घटना घडली की एकाच विहिरीमध्ये त्या माय माऊलीनं आणि त्या 4 मुलींना एकत्ररित्या आत्महत्या केली. आणि तेव्हा आम्ही आमचा विद्यार्थी विजू जाधव त्यांना घेऊन तिथे गेलो, उडी मारली, आम्ही ते प्रेत काढले. तर तो प्रसंग खूप तिच्या जिवारी लागला. तिला ते पाहिल्यानंतर तिला खूप भीती वाटली. तेव्हापासून ती काम करा तुम्ही, परंतु स्वतःची काळजी घ्या, हे तिचं एक प्रेमापोटी. काळजी घ्या म्हणजे सर, कोरोनाच्या काळात सरांनी कितीतरी व्यवस्था केली लोकांची जेवणाची हो वगैरे. हो हो. हो सर. अनुभव सांगा सर आम्हाला. कोरोनाच्या काळामध्ये सर आमची एक टीम होती. आमचे साखरे भाऊ होते, आपल्या बारचे मालक जे भाऊलाल भाऊ सरसणकर, ते आता वारले, तर त्यांच्या नेतृत्वामध्ये, संतोष भाऊ तोंडे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही एक नोराळे मामा असे सर्व मंडळी एकत्र येऊन गावातील जे काही त्या काळामध्ये खूप परिस्थिती खराब होती सर, गोरगरीब लोक होते, त्यांना अन्न मिळायचं नाही, असे 300 कुटुंबांना आम्ही एक महिनाभर त्यांचा डबा त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम या टीमच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी केलं. आणि ते करत असताना मी मेकर कोरोना दक्षता समितीचा सदस्य होतो, गावचा तंटामुक्ती अध्यक्ष होतो, जिल्हा शांतता समितीचा सदस्य होतो, गावच्या कोरोना दक्षता समितीचा सदस्य होतो. त्यामुळं हे सगळं करत असताना जी काही मेकरची मंडळी असेल ती माझ्या संपर्कात राहायची. आणि त्यामुळं गावातील ज्या काही घटना असायच्या त्या सगळ्या हाताळताना पहिला पेशंट कदाचित मला कोरोना झाला असेल, पण मी बऱ्याच वर्षापासून व्यायाम करतो. म्हणजे तुम्हाला सांगताना की मी सुरुवातीच्या 700 सूर्यनमस्कार मी सर एका वेळेला काढायचो. एवढा माझे जर चित्तथरारक प्रसंग जर तुम्ही पाहिले, मी 3 सीट गाडी अंगावून घालायचो आणि खाली रॉड आथरायचो. तर ते सगळं ते लहानपणापासून ते आमची एक शिवछत्रपती व्यायामशाळा होती. तर हे सगळं करत असताना माझ्या पत्नीलाच पहिला कोरोनाचा जानेफळचा पेशंट माझी पत्नी होती. आणि आम्ही घाबरलो. आपली काही फार मोठी म्हणजे आर्थिक परिस्थिती, आपण जे शिक्षकासारखी सामान्य परिस्थिती, आणि कसं होईल. परंतु त्या काळात बऱ्याच मंडळींची साथ मिळाली. आणि योगायोगानं आमचे जे माझ्या मिसेसचे आत्याची मुलगी दिलेले ते डॉक्टर भुसारी साहेब, ते देवदूतासारखे आमच्या मदतीला आले. आणि कुठलाही खर्च न लागता, मी तीच पुण्य समजेल की माझी पत्नी सुखरूप घरी आली, आणि आम्हाला त्यातूनही आम्ही बाहेर पडलो सर. मित्रांनो, सरांचे अनुभव ऐकता तुम्हाला वाटतं सरचं काळीज आहे की काय. एक शिक्षक आहेत, एक तुमचे त्यांची ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहिल्या, परंतु सर एक हळव्या मनाचे कवी सुद्धा या ठिकाणी आहेत. सरांचे बऱ्याचशा कविता, चारोळ्या आणि सर लेखही सरांचे बरेचसे प्रकाशित झालेले आहेत. आणि वक्तृत्वात तर चॅलेंज नाही. आणि मी म्हणेल ना, एखाद्या वेळेस योग आला तर सरांचं स्पेशली आपण काहीतरी वक्तृत्वाचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की देण्याचा प्रयत्न करू. सर, आठवते तुमची ती चारोळी की जी मनाला भेदणारी आहे आणि हिंमत देणारी सुद्धा आहे. ती चारोळी आपल्या तोंडून ऐकायला चांगलं वाटेल सर. कोणते? उशाशीच घेऊन जाऊ. भीती नका दाखवू आम्हाला आमच्या मरणाची, उशालाच घेऊन झोपतो लाकडं आम्ही आमच्या सरणाची. अशा ह्या ज्या काही चारोळ्या वगैरे असतात सर, तर असं खूप लिखाण केलेलं आहे. प्राध्यापक डॉक्टर सदानंदजी देशमुख सरांच्या सोबत आम्ही महाराष्ट्रभर फिरलो, मोठमोठ्या साहित्य संमेलनांना गेलो, जे मोठमोठे भालचंद्र नेमाडे सरांसारख्या लोकांशी सुसंवाद साधला. आणि त्यातूनच माझ्या व्यक्तिमत्वाची जडणघडण त्या ठिकाणी होत गेली. वक्तृत्वाची आवड त्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं आमचे प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख सर असतील, किंवा मग
मराठा सेवा संघाच्या चळवळीमध्ये काम करताना युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब असतील, यांच्या माध्यमातून बोलण्याची सवय आम्हाला लागली सर, आणि त्याचा फायदा जीवनामध्ये फार मोठ्या प्रमाणात झाला. सरांच्या ज्ञानाचा आपल्यालाही खूप उपयोग होतो. भरपूर सरांचं म्हणजे कसं असतं, अगदी काही लिहा तुम्ही, सरांचं अक्षरही खूप सुंदर या ठिकाणी आहे. रस्वदीर्घाचं परिपूर्ण नॉलेज आहे, चुका काढतात, मदत करतात, प्रत्येकाला मदत करण्याचं काम सरांचं आहे. जर आता जर पुढचं जर एक फार मोठा जिव्हाळ्याचा जर आपण मुद्दा जर हाताळला स्क्रीनवर, सर आता हे सरांचं एवढं कार्य आहे सर, आता या कार्याचा म्हणजे यथोचित सत्कार तर झालेलाच आहे, पण तुमच्या लक्षात असण्यासारखं असे सत्कार की जे पुरस्कार स्वरूपात तुम्हाला मिळाले त्याची माहिती थोडी द्या. आता एक काल परवाचा पण आहे ना. सर पुरस्कार तर अनेक मिळाले, जसे की आमचे मित्र अनंत शेळके सर, अनाथांचे नाथ, त्यांनी सगळ्यात सुरुवातीचा पुरस्कार राज्यस्तरीय सेवा समर्पण पुरस्कार, ज्यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम असे सर्व म्हणजे मान्यवर मंडळी आहेत, ज्यांनी मतीनदादा भोसले असतील किंवा आमचे पळसखेडचे दादा असतील, ही सगळी मंडळी महाराष्ट्रामधील जी मंडळी आहेत की त्यांना त्या ठिकाणी पुरस्कार दिला, आणि त्यांच्यासोबत त्यांनी मला त्या ठिकाणी पुरस्कार दिला.